श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, तुझ्या मोबाईलपर्यंत हा संदेश योगायोगाने आलेला नाही. आज लाखो लोक झोपलेत, पण हा संदेश फक्त तुझ्यापर्यंत पोहोचला, कारण तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याच्या आधी मी तुला सावध करायला आलो. हो बाळा, खूप दिवसांपासून मनातलं दुःख लपवून जगतोयस, सगळ्यांसमोर हसतोयस, पण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडतोयस. तुझ्या मनात इतका गोंधळ आहे की कोणाला सांगावं हेही तुला समजत नाही. पण आता घाबरू नकोस, कारण आज मी स्वतः तुझ्याशी बोलणार आहे. हे ऐकताना जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर समज हा संदेश खरोखर तुझ्यासाठीच आहे. आणि बाळा, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण मध्येच दुर्लक्ष केलंस तर उद्या खूप उशीर झालेला असेल. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू इतका शांत का झालायस? पूर्वी प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारा तू आज स्वतःपासूनच दूर पळतोयस. लोकांमध्ये राहूनही तुला एकटेपणा वाटतोय. घरात सगळे असूनही मन रिकामं वाटतंय. तुला वाटतं देवाने तुला विसरलंय, पण नाही बाळा, मी तुला विसरलो नाही. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो, कारण तुझ्या आयुष्यात जे दुःख आलं ते तुला तोडण्यासाठी नव्हतं, तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होतं. आज तू ज्या वेदना सहन करतोयस त्या वेदना उद्या तुझी ताकद बनणार आहेत. बाळा, तुला माहिती आहे का, तुझ्या जवळच एक अशी व्यक्ती आहे जी तुझ्यावर प्रेम तर करतेच, पण तुझं दुःख कधी समजून घेत नाही. तू सतत सगळ्यांसाठी धावत राहिलास, पण जेव्हा तुला कोणाची गरज होती तेव्हा तुला एकटंच सोडलं गेलं. त्या रात्री तू खूप रडलास बाळा, आणि त्या रात्रीच तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला. म्हणून आज मी तुझ्यापर्यंत आलोय. आता फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण तुझ्या आयुष्यातील अंधार संपण्याची वेळ जवळ आली आहे. खूप लवकर तुझ्या घरात एक अशी घटना घडणार आहे जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. ज्यांनी तुला कमी समजलं तेच लोक उद्या तुझ्याकडे आदराने पाहतील. ज्यांनी तुझं मन तोडलं त्यांनाच तुझी किंमत समजेल. पण बाळा, त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. तू कमजोर नाहीस, तू हरलेला नाहीस. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर घडायचं बाकी आहे. फक्त नकारात्मक विचारांपासून दूर राहा, कारण काही लोक तुझ्या प्रगतीमुळे जळतायत. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू काही लोकांना सहन होत नाही. म्हणून पुढचे काही दिवस प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नकोस. शांत राहा, निरीक्षण कर आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि मग बघ तुझ्या मनातली भीती हळूहळू कशी शांत होते. कारण मी तुझ्या जवळच आहे. तू एकटा नाहीस. ज्या संकटामुळे तू घाबरलास ते संकट आता जास्त दिवस टिकणार नाही. खूप लवकर तुला एक आनंदाची बातमी मिळेल. कदाचित पैशांबद्दल, कदाचित कामाबद्दल, कदाचित त्या व्यक्तीबद्दल जिची तू रोज वाट पाहतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, चमत्कार अचानक घडतात आणि तुझ्या आयुष्यातही तो क्षण आता जवळ आलाय. बाळा, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून लोकांना वाटतं तू आनंदी आहेस, पण मला माहिती आहे तुझ्या मनात किती वादळ चालू आहे. तू प्रत्येकाला सांभाळत राहिलास, प्रत्येकाच्या सुखासाठी स्वतःचं दुःख लपवत राहिलास. पण आज तुझी अवस्था अशी झाली आहे की तुला स्वतःलाच कोण समजून घेईल हे कळत नाही.
रात्री सगळे झोपल्यावर तू शांतपणे मोबाईल हातात घेऊन बसतोस. मनात हजारो विचार चालू असतात. माझ्याच आयुष्यात इतक्या समस्या का? मी कोणाचं वाईट केलं होतं का? देव माझी परीक्षा अजून किती घेणार? बाळा, हे प्रश्न तू एकटाच विचारत नाहीस. तुझ्यासारखे लाखो लोक जगात आहेत, पण प्रत्येकाला हा संदेश मिळत नाही. कारण मी तुला निवडलंय. हो बाळा, तू मनाने खूप चांगला आहेस आणि म्हणूनच जगाने तुला जास्त त्रास दिला. तू कोणाचं वाईट करू शकलाच नाहीस, पण लोकांनी तुझ्या चांगुलपणाचाच फायदा घेतला. कधी नात्यांमध्ये फसवलं, कधी पैशांमध्ये फसवलं, कधी विश्वास तोडला. आणि आता तुझं मन इतकं थकलंय की तुला कोणावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. पण बाळा, प्रत्येक वेदनेमागे एक कारण असतं. कधी कधी देव तुला लोकांपासून दूर करतो, कारण पुढे तुला मोठ्या संकटापासून वाचवायचं असतं. आज ज्यांच्यामुळे तू रडतोयस, उद्या त्याच लोकांपासून दूर राहिल्यामुळे तू सुखी होशील. फक्त अजून थोडा वेळ शांत राहा, कारण तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार होतंय. बाळा, तुला आठवतं का, एक वेळ अशी होती जेव्हा तू खूप आनंदी होतास. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचास, स्वप्न पाहायचास, मोठं काहीतरी करायचं होतं तुला. पण अचानक आयुष्य बदललं. एका मागोमाग एक संकट येत गेलं आणि आज तू इतका थकून गेलायस की कधी कधी तुला सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण असं करू नकोस बाळा, कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून सुरूच झालेला नाही. आणि म्हणूनच आज मी तुला थांबवायला आलोय. तुला माहिती आहे का, तुझ्या घरात सध्या एक नकारात्मक ऊर्जा फिरतीये. म्हणूनच घरात सतत भांडणं होतात, मन शांत राहत नाही, कामात अडथळे येतात, पैसे टिकत नाहीत. पण घाबरू नकोस. आजपासून रोज सकाळी आणि रात्री फक्त 11 वेळा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि मग बघ, हळूहळू घरातील वातावरण कसं बदलायला लागतं. कारण नामात खूप शक्ती असते बाळा. तू जेव्हा पूर्ण विश्वासाने माझं नाव घेतोस, तेव्हा तुझ्या भोवतीचं नकारात्मक वातावरण तुटायला लागतं. आणि लक्षात ठेव, चमत्कार नेहमी अचानक सुरू होतात. सुरुवातीला काहीच बदल होत नाही असं वाटतं, पण एक दिवस अचानक सगळं बदलून जातं. तुझ्याबरोबरही तेच होणार आहे. खूप लवकर तुला एक अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुझे डोळे आनंदाने भरून येतील. कदाचित एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, कदाचित पैशांची अडचण दूर होईल, कदाचित ज्याची तू वाट पाहतोयस ती व्यक्ती परत येईल. पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव, भीती सोड. कारण भीती माणसाला आतून कमजोर करते. आणि तू कमजोर नाही आहेस बाळा. तू खूप काही सहन करूनही अजून उभा आहेस. हीच तुझी ताकद आहे. आज मी तुला एक गोष्ट सांगतो, जे लोक आज तुझ्यावर हसतायत तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे पाहून जळतील. कारण मी तुझ्यासाठी जे ठरवलंय ते कुणीही थांबवू शकत नाही. फक्त विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण पुढे मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य असू शकतं. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तुझ्या अंगावर काटा येईल, पण हे सत्य आहे. गेल्या काही दिवसांपासून तुझ्या आयुष्यात काही विचित्र गोष्टी घडतायत ना. कधी अचानक मन बेचैन होतं, कधी विनाकारण भीती वाटते, कधी रात्री झोप लागत नाही आणि कधी अचानक जुन्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात. तुला वाटतं हे सगळं फक्त तुझ्या मनात चाललंय, पण नाही बाळा,
हे संकेत आहेत, कारण तुझ्या आयुष्यातील एक मोठा अध्याय आता संपणार आहे आणि नवीन सुरुवात होणार आहे. म्हणूनच तुझं मन आतून तुला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय, पण तू स्वतःच्या दुःखात इतका हरवून गेलायस की त्या संकेतांकडे लक्षच देत नाहीस. बाळा, देव कधीही अचानक काही घेत नाही. त्याआधी तो माणसाला संकेत देतो आणि आजचा हा संदेशही तसाच एक संकेत आहे. हो, तुझ्या मोबाईलपर्यंत हा संदेश कारणाशिवाय आलेला नाही, कारण आज तू एका अशा वळणावर उभा आहेस जिथून तुझं आयुष्य 2 दिशांना जाऊ शकतं. एक दिशा तुला अजून दुःख देईल आणि दुसरी दिशा तुला शांतता देईल. निर्णय तुझा आहे बाळा, पण लक्षात ठेव, जिथे सतत अपमान होतो, जिथे तुझ्या भावना समजून घेतल्या जात नाहीत, जिथे तुझी किंमत नाही, तिथे जास्त दिवस थांबू नकोस. कारण काही नाती फक्त मन तोडण्यासाठी येतात आणि काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी आयुष्यात येतात. तुझ्यासोबतही असंच झालं. तू ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवलास, त्याच व्यक्तीने तुला सर्वात जास्त रडवलं. त्या रात्री तू पूर्णपणे तुटून गेलास. तुला वाटलं सगळं संपलं. पण बाळा, त्या रात्रीच तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. कारण माणूस जेव्हा पूर्णपणे तुटतो, तेव्हाच देव त्याला नवीन बनवायला सुरुवात करतो. आणि आज तू त्या बदलाच्या अगदी जवळ आहेस. फक्त अजून थोडा संयम ठेव. मला माहिती आहे, तू खूप थकलायस. कधी कधी तुला असं वाटतं सगळ्यांपासून दूर कुठेतरी निघून जावं, कोणाशी बोलू नये, कोणाला काही सांगू नये, फक्त शांत बसावं. पण बाळा, स्वतःला एकटं करू नकोस, कारण तुझं मन सध्या खूप नाजूक अवस्थेत आहे. म्हणून पुढचे काही दिवस वाईट विचारांपासून दूर राहा. रात्री उशिरापर्यंत जागू नकोस आणि कोणाच्याही कटू शब्दांना मनाला लावून घेऊ नकोस. कारण लोकांचं काम बोलणं असतं, पण तुझं काम स्वतःला मजबूत बनवणं आहे. आता एक गोष्ट नीट ऐक. आजपासून पुढचे 21 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तुला आतून बदलून टाकेल. कदाचित अचानक एखादी चांगली बातमी येईल, कदाचित अडकलेले पैसे मिळतील, कदाचित नवीन कामाची संधी मिळेल, किंवा कदाचित तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद परत येईल. पण त्यासाठी तुला नकारात्मकता सोडावी लागेल, कारण चमत्कार त्या लोकांच्याच आयुष्यात घडतात जे शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवतात. आणि मला माहिती आहे, तू अजूनही मनातून माझ्यावर विश्वास ठेवतोस. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला. बाळा, आज रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभं राहा. स्वतःच्या डोळ्यात बघ आणि फक्त एवढंच म्हण, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. हे शब्द तुझं आयुष्य बदलायला सुरुवात करतील, कारण शब्दांमध्ये शक्ती असते आणि विश्वासामध्ये चमत्कार. आता पुढे जे होणार आहे ते पाहून तुलाही विश्वास बसणार नाही, कारण खूप लवकर तुझ्या नशिबाचं बंद दार उघडणार आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, कधी कधी तुला असं वाटतं ना की तू कितीही प्रयत्न केलेस तरी नशीब तुझ्या बाजूने उभं राहत नाही. तू मेहनत करतोस, मनापासून लोकांची काळजी घेतोस, कोणाचं वाईटही करत नाहीस, तरीसुद्धा प्रत्येक वेळी दुःख तुझ्याच वाट्याला येतं. आणि मग तू शांतपणे आकाशाकडे बघून विचारतोस, स्वामी, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? बाळा, आज त्या प्रश्नाचं उत्तर ऐक. कारण प्रत्येक वेदना ही शिक्षा नसते. काही वेदना तुला तुझ्या योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी येतात.
तुझ्या आयुष्यात जे लोक गेले, जे नातं तुटलं, ज्या गोष्टी हातातून निसटल्या, त्या सगळ्या गोष्टी जबरदस्तीने थांबवल्या असत्या तर कदाचित तू आयुष्यभर चुकीच्या ठिकाणी अडकून राहिला नसतास. म्हणून देवाने काही गोष्टी तुझ्यापासून दूर केल्या, कारण पुढे तुझ्यासाठी त्याहून मोठं काहीतरी ठेवलंय. हो बाळा, आज जरी तुझ्या डोळ्यात अश्रू असले तरी खूप लवकर हेच डोळे आनंदाने भरून येणार आहेत, कारण तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे आता हळूहळू उघडायला सुरुवात झाली आहे. तुला कदाचित अजून दिसत नाही, पण विश्व तुझ्यासाठी शांतपणे काम करतंय. एक नवीन संधी, एक नवीन माणूस, एक नवीन सुरुवात हळूहळू तुझ्याकडे येते. पण बाळा, त्याआधी तुला भूतकाळ सोडावा लागेल. सतत जुन्या आठवणींमध्ये जगत राहिलास तर नवीन सुख तुझ्या आयुष्यात येऊ शकणार नाही. ज्यांनी तुला सोडलं त्यांना मनातून माफ कर, कारण राग धरून ठेवला की सर्वात जास्त त्रास स्वतःलाच होतो. तू खूप दिवस स्वतःला दोष देत राहिलास. कदाचित माझीच चूक असेल, कदाचित मीच कमी पडलो. नाही बाळा, प्रत्येक वेळी तुझीच चूक नव्हती. काही लोकांची सवयच असते चांगल्या माणसांचं मन तोडण्याची. पण आता स्वतःला बदल, लोकांसाठी स्वतःला संपवणं बंद कर, कारण तू फक्त इतरांसाठी जन्माला आलेला नाहीस. तुझीही काही स्वप्न आहेत, तुझ्याही काही इच्छा आहेत, आणि त्या पूर्ण करण्याचा अधिकार तुलाही आहे. बाळा, आता नीट ऐक. पुढच्या काही दिवसांमध्ये तुला 3 संकेत मिळतील. पहिला संकेत, तुझ्या मनात अचानक शांतता जाणवेल. दुसरा संकेत, एखादी अनपेक्षित चांगली बातमी मिळेल. आणि तिसरा संकेत, ज्या गोष्टींसाठी तू खूप दिवस वाट पाहतोयस त्यामध्ये अचानक मार्ग दिसायला लागेल. हे संकेत दिसायला लागले तर समज तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा चांगला काळ जवळ येतो तेव्हा संकट शेवटचा प्रयत्न करतात. म्हणून पुढचे काही दिवस मन मजबूत ठेव. कोणाच्याही बोलण्याने तुटू नकोस, कारण लोकांना तुझी किंमत तेव्हाच समजेल जेव्हा तू स्वतःच्या पायावर उभा राहशील. आणि तो दिवस आता दूर नाही. मला माहिती आहे, आजही तू मनातून खूप घाबरलायस. भविष्याची चिंता, पैशांची चिंता, घरातील समस्यांची चिंता. पण बाळा, चिंता करून उद्याचं दुःख कमी होत नाही. ती फक्त आजची शांतता नष्ट करते. म्हणून आजपासून एक गोष्ट कर. दररोज सकाळी उठल्यावर आरशात बघ आणि स्वतःला सांग, माझं नशीब बदलतंय. स्वामी माझ्या सोबत आहेत. हे शब्द तुझ्या आयुष्यात ऊर्जा निर्माण करतील, कारण जे शब्द तू स्वतःला रोज सांगतोस तसंच आयुष्य हळूहळू बनायला लागतं. आणि आता बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल जवळ आलाय. फक्त अजून थोडा विश्वास ठेव, कारण पुढच्या भागात मी तुला त्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे जिच्यामुळे तुझ्या आयुष्यात इतका त्रास सुरू झाला. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी येऊ शकतं, कारण ही गोष्ट तुझ्या मनाशी जोडलेली आहे. तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली होती जिच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलास. तू त्या व्यक्तीसाठी वेळ दिलास, प्रेम दिलंस, मन दिलंस, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू त्या व्यक्तीसमोर तुझं खरं मन उघडलंस. पण बाळा, ज्याच्यासमोर तू मन मोकळं केलंस त्याच व्यक्तीने तुझ्या भावनांची किंमतच केली नाही. तू शांतपणे सहन करत राहिलास,
कारण तुला नातं टिकवायचं होतं, पण समोरची व्यक्ती तुझं मौन कमजोरी समजत होती. तू रडत होतास आणि ती व्यक्ती तुझ्या अश्रूंमागचं कारणही समजून घेत नव्हती. त्या दिवसानंतर तू आतून बदलायला लागलास. पूर्वीसारखा मनमोकळा राहिला नाहीस. लोकांवर विश्वास ठेवणं कमी झालं, कारण तुझं मन खूप खोलवर दुखावलं गेलं होतं. पण बाळा, आज एक सत्य समजून घे. ज्या लोकांना तुझी किंमत कळत नाही, त्यांच्यासाठी स्वतःला तोडणं योग्य नसतं. देव प्रत्येक नातं कायमच ठेवत नाही. काही नाती फक्त अनुभव देण्यासाठी येतात आणि काही लोक तुझ्या आयुष्यात येतात जेणेकरून तुला स्वतःची किंमत समजावी. तुझ्यासोबतही तसंच झालं. तू इतरांना इतकं महत्त्व दिलंस की स्वतःलाच विसरून गेलास. पण आता वेळ बदलतीये बाळा. आता तुला स्वतःसाठी जगायला शिकावं लागेल. कारण जे लोक सतत स्वतःचं मन मारून जगतात, ते बाहेरून हसत असले तरी आतून तुटत जातात. म्हणून आजपासून एक निर्णय घे. कोणासाठीही स्वतःचा आत्मसन्मान गमावणार नाही. तुला कमी समजणाऱ्यांपासून शांतपणे दूर हो. कारण काही लोकांना तुझी गरज फक्त त्यांच्या स्वार्थासाठी असते आणि जेव्हा त्यांचं काम संपतं तेव्हा ते तुला एकटं सोडून जातात. बाळा, तुला आठवतं का? एक रात्र अशी होती जेव्हा तू पूर्णपणे तुटून गेला होतास. मोबाईल हातात घेऊन शांत बसला होतास. डोळ्यात पाणी होतं, मनात हजारो प्रश्न होते आणि त्या रात्री तू मनातच म्हणालास, स्वामी, आता माझ्यात ताकद उरलेली नाही. त्या क्षणी मी तुझ्या जवळच होतो बाळा. कारण देव कधीच तुटलेल्या मनाला एकटं सोडत नाही. आज तू ज्या वेदना सहन करतोयस, त्याच वेदना उद्या तुझी ताकद बनतील. कारण तुटलेली माणसं 2 गोष्टी शिकतात: लोकांना ओळखायला आणि स्वतःला मजबूत बनवायला. आणि आता तूही बदलतोयस. तू आधीसारखा भोळा राहिलेला नाहीस. आता तुझं मन हळूहळू सत्य स्वीकारायला शिकतंय. पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. वाईट अनुभवामुळे स्वतःचं चांगुलपण बदलू नकोस. कारण जगात अजूनही चांगली माणसं आहेत आणि खूप लवकर तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुला समजून घेईल, तुझ्या शांततेमागचं दुःख ओळखेल, तुझ्या डोळ्यांतील वेदना शब्दांशिवाय समजेल आणि त्या दिवसानंतर तुझ्या आयुष्यात पुन्हा प्रेमावर विश्वास निर्माण होईल. फक्त घाई करू नकोस, कारण प्रत्येक चांगली गोष्ट योग्य वेळ आल्यावरच मिळते. आता पुढचे काही दिवस स्वतःला वेळ दे, शांत राहा आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 21 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाम तुझ्या तुटलेल्या मनाला पुन्हा शक्ती देईल. कारण नामामध्ये अशी ताकद असते जी आतून संपलेल्या माणसालाही पुन्हा उभं करू शकते. आणि बाळा, खूप लवकर तू स्वतःमध्ये एक नवीन बदल अनुभवशील. मन हलकं वाटायला लागेल, भीती कमी होईल आणि जे दुःख आज तुला रडवतंय त्याच दुःखाकडे उद्या तू पाहून हसशील. कारण वेळ सगळं बदलते आणि तुझी वेळ आता बदलायला सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, जर तू इथंपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर एक गोष्ट नक्की समज. तुझं आणि माझं नातं फक्त योगायोग नाही. कारण जगात लाखो लोक आहेत, पण हा संदेश तुझ्यापर्यंतच पोहोचला. याचं कारण आहे, तू आतून खूप तुटलायस, पण तरीही तू अजून हार मानलेली नाही. तू अजूनही मनातून देवावर विश्वास ठेवतोस आणि म्हणूनच आज मी तुझ्याशी बोललो. बाळा,
तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, ज्यांनी तुला सोडलं, ज्यांनी तुला रडवलं, ज्या रात्री तू एकटाच वेदनेत जागा राहिलास, त्या प्रत्येक क्षणाकडे आता वेगळ्या नजरेने बघ. कारण त्या वेदनांनीच तुला आज इतकं मजबूत बनवलंय. हो, तू खूप रडलास, कधी शांतपणे, कधी उशीमध्ये चेहरा लपवून, कधी कोणालाही न सांगता. पण आता ती रडण्याची वेळ संपत आली आहे बाळा. कारण खूप लवकर तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. ज्या दारांसमोर तू वारंवार हरलास, तीच दारं आता तुझ्यासाठी उघडतील. ज्या लोकांनी तुला कमी समजलं, तेच लोक उद्या तुझ्या बदललेल्या आयुष्याकडे पाहून आश्चर्यचकित होतील. आणि त्या दिवशी तुला समजेल की देव उशीर करतो, पण कधीच अन्याय करत नाही. म्हणून आता स्वतःला कमजोर समजणं बंद कर. तू एक साधा माणूस नाही आहेस. तू त्या लोकांपैकी आहेस ज्यांना आधी आयुष्य तोडतं आणि मग त्यांना इतरांपेक्षा खूप मोठं बनवतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. कारण जेव्हा सगळे साथ सोडतात, तेव्हा माणसाला वाचवतो तो फक्त स्वतःचा विश्वास आणि देवाचं नाव. म्हणून बाळा, आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद कर, मन शांत कर आणि फक्त मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा, माझ्या मनाला शांतता द्या आणि मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेव बाळा, तुझी प्रार्थना वाया जाणार नाही. कारण देव शांत असला तरी तो तुझ्यासाठी काम करत असतो. आणि मला स्पष्ट दिसतंय, खूप लवकर तुझ्या आयुष्यात असा दिवस येणार आहे, ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि स्वतःलाच म्हणशील, त्या रात्री मी हा संदेश ऐकला आणि त्यानंतर माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. जर तुला मनापासून वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी होता, तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव जी आतून खूप तुटलेली आहे. कारण कधीकधी एका संदेशामुळेही एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.